गाणं पहिलं मंडळ तुम्हीच म्हणायचं. अगं सांग ना देवी माझ्या भावाला. इस्टेटीवरच झालेलं नसतं. भावावरचं प्रेमच गेलं का महिलावरचं नाही ना. चला टाळ्या वाजू म्हणा. सांग ना देवी. वा वा, पुरुष वर्ग जोरदार टाळ्या झाला पाहिजे महिलावरती. एवढा सुंदर आवाज आहे बघा. 1 रुपये गावामध्ये हा हिडन टॅलेंट आहे. हा फक्त किचन मध्ये असतो, आज बाहेर आला. चला जोरदार. सांग ना देवी. One, 2, 3. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या गावाला, सुखी आहे माझ्या गावाला. सुखी आहे माझ्या गावाला. नवरा कसा का असा पण म्हातारपणी तोच आपला आधार असतो. आगा कुंकू जोडवा काळामणी, आणलंय वय मायाळू मागाधनी. अगं तो चादर हाय ग जीवाला, माझ्या जीवाला. अंबाबाई सुखी हाय ग माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला. आई संसाराला लागून जरा, संसाराला लागून जरा. तू मावली आमच्या दैवाला, दैवाला. येणाबाई सुखी हाय ग माझ्या गावाला. सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी हाय ग माझ्या गावाला. जोरदार टाळ्या झाल्या झाल्या पाहिजे. आणि या छोटीशी सेवा पकडा म्हणा, लय नका म्हणू. या कुठलं हे काय भाऊ, ओरिजिनल ओरिजिनल सगळे हे आले. आणि हे गाणं त्यांच्या आवाजात होईल. काय मी म्हणतो ना आधी तुम्ही तर म्हणा. येळकोट येळकोट अकाल दादा भागीनाथ धनगर, ज्यांनी 35 वर्षापासून चिमणीचं गाणं महाराष्ट्रभर गाजवलं. आणि ते गाणं तुमच्या आवाजात आपण पुण्याला स्टुडिओमध्ये मुंबईला आणि काल पण रेकॉर्डिंग झाली ना, तुमचाच आवाज सुंदर ते गाणं महाराष्ट्रभर फिरतंय. तोच हा भागीनाथ बाबा आणि त्यांचे 2 मुलं नाही का. म्हणून चिमणीचं गीत थोड्या वेळानं तुम्ही म्हणावा. त्या यांचं दुसरं गाणं होईल, पण चिमणीचं गाणं तुमच्याच आवाजात झालं पाहिजे.
आणि तुमच्या आमची ताटातून कोणीतरी केली, फक्त भागीनाथ नावाचे 2 माणसं आहे. फरक इथं झाला, तुम्ही आम्ही खूप लांब गेलो कामून, तर तो भागीनाथ वेगळा आणि हा भागीनाथ वेगळा. धन्यवाद. तसं खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या गायकांपुढं गाणं एवढे मोठे गायक आहेत आणि त्यांच्या पुढे आम्हाला गाण्याची संधी या ठिकाणी मिळते. खंडोबाच्या पुण्याईनं आणि आई वज्रेश्वरी मातेच्या आशीर्वादानं, गुरूंच्या पुण्याईनं आणि आज या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते. खरं तर आज प्रमुख पाहुणे तुम्ही, आणि हा जो जनसमुदाय जमा झाला हा तुम्हाला ऐकण्यासाठी जमा झाला, आम्हाला नाही. माझ्या स्टेजवर, आकाश शिंदेच्या स्टेजवर कलाकार मोठा असो छोटा असो प्रत्येकाला संधी असते. ही आमच्या गुरुची शिकवण आहे. कारण बरेचशा तुम्ही दुसऱ्या स्टेजवर जा, कोणी आपलं साधं नावही घेणार नाही, पण माझं नाही. मी आधीच काय सांगलं, आपलं हे स्वच्छ ठेवा, तो पाहणार आहे. वा, धन्यवाद आकाश दादा, तुम्ही आम्हाला संधी दिली, खूप खूप धन्यवाद. पहिलं गीत सादर करतो आई वज्रेश्वरीचं, की ते गीत नुकतंच आमचं या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि काही दिवसातच ती रेकॉर्डिंग जे होणार आहे ते आकाश दादांच्या स्टुडिओला मुंबईला होणार आहे. आणि हे वज्रेश्वरीचं गीत आम्ही तुमच्यासाठी समर्पित करतो, लक्ष असावं. आजपर्यंत एकुलते गावाचा उल्लेख झाला नाही. गेल्या मागच्या चंपाषष्ठीला आम्ही वाकिडी गावचं गाणं गायलं, पण एकुलते गावाचा उल्लेख अजून कुठेही झालेला नाही आणि तो व्हावं हा आमचा उद्देश आहे, हा आमचा हेतू आहे. मग हा वज्रेश्वरीचा महिमा कसा ऐका. जसं वाकडी स्वतःच्या लिखितून तयार केलं आणि तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवलं. चंदनपुरीला जाता जाता मधीला गला वाकडी गाव, चंदनपुरीला जाता जाता मधीला गला वाकडी गाव. त्याच पद्धतीनं खूप दिवसाचा विषय घेतला होता की आपण ज्या मातेच्या, ज्या गावाच्या आणि ज्या वज्रा मातेच्या रमण्यामध्ये राहतो, त्या वज्राचा काहीतरी नवीन दिशा आपण या ठिकाणी करूया. आणि बंधूंनी, राहील बंधूंनी ते गीत तयार केले आणि ते आज माझ्या वज्राच्या मंदिरासमोर तिच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. या चुकलं गाव एकुलता नगरी, गाव एकुलता नगरी, तिथं नांदती वज्रेश्वरी. 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 गाव एकुलता गंगा बाजूला तिचं दार, गंगा बाजूला तिचं दार. आईचं मंदिर कसं आहे का, गंगा बाजूला तिचं दार, गंगा बाजूला तिचं दार. पुढे शोभत पिंपळ पार, पुढे शोभत पिंपळ पार. भक्तांना ज्योता आणली दारी, भक्तांना ज्योता आणली दारी. तिथं नांदती वज्रेश्वरी, भक्तांना एकुलता नगरी, तिथं नांदती
वर्षी मात्र आई वज्रेश्वरीचा घडा बारवेतून बाहेर निघाला आणि म्हणून तोही उल्लेख या गाण्यामध्ये घेतलेला आहे तो कसा मलके बाबाची भक्ती खरी मलके बाबाची भक्ती खरी घेतली बारव्यामध्ये उडी घेतली बारव्यामध्ये उडी घडा भरून दत्तभूषण कृष्णातिक बंधू आता गीत कोणाचं आहे दत्तभूषण कृष्णातिक बंधू तिच्या दरबारी आनंदान नांदू दत्तभूषण कृष्णातिक बंधू तिच्या दरबारी आनंदान नांदू भागीनाथाचा आमचे गुरुवारी आमचे तुम्ही सांगितलं ना आई वडील पहिले गुरु असतात आणि आमचे गुरु पण तेच आहे आणि वडील पण तेच आहे म्हणून गीतातून काय सांगितलं भागीनाथाचा 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 हात श्री भागीनाथाचा हात श्री तिथं नादती भद्रेश्वरी आवई गुणगाला करी 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 तिथं नादती भद्रेश्वरी मल्हारी 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 पुढचा खुंटाबाचं गाणं आमचं ऐका पुढचं आमचं जे गाणं आहे ना चालू ठेवा मग हे गाणं खुंटाबाचं आहे आता आई वज्रेश्वरी झाली आता खंडोबा नको म्हाळसा जाऊ दे मला नको म्हाळसा जाऊ दे मला जाऊ दे मला चंद्रपुरी बनू घरी बनू घरी बनू घरी मल्हारी 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 देव काय म्हणतात त्या माणसाला देवानं ज्या वेळेला जेजुरी सुटली खंडोबानं ज्या वेळेला जेजुरीकडे सोडला त्या वेळेला देव त्या माणसाला काय म्हणतात ऐका बानो वाचुनी हे खाटाळराला बानो वाचुनी हे खाटाळराला माझी बानो आल्यावर जेजुरीत उधळले की सोन बानो आल्यावर माझी
वेडी मी तिचा मल्हारी ती माझी वेडी मी तिचा